श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 332 चा उर्वरित भाग। दुःख करू न सर्वज्ञ म्हणाले, दुःख करू नका, संसार हा अनित्य आहे, देह नाश पावणारे आहे ते दिसते ते नाश पावते, म्हणून हा संसार नाशिवंत। दुःख रूपता पाप मूर्ता अनित्यता ये तिन्ही नवती, तरी संसार वाचोनी आणि काही गोमटे असे प्रपंच अनित्य आहे। दुःख करू नका, तरी ते रडतच होते। सर्वज्ञ म्हणाले, अरे रडतच बसाल का? ते म्हणाले, जीजी तरी काय करावे? सर्वज्ञ म्हणाले, मेल्याची सोय काय करावी लागते ते करा हो जी। मग भट्टोबास गड निंब्याला गेले, सरपण आणले, सरण रचले, त्यांच्यासाठी किडी तयार केली, किडीवर ठेवले, चौघे जण खांद्यावर घेऊन निघाले। दायंबानी विस्तव घेतला सोबत, स्वतः सर्वज्ञ पण अंगावर लोंबते वस्त्र पांघरून निघाले। मठाजवळ उत्तनांड पिंड दिला, तेथे सर्वज्ञ उभे राहिले। मग स्मशानात नेऊन सरणावर ठेवले, तोंडावर लाडू ठेवला, दायंबानी धार दिली, पायाकडे मडके फोडले आणि तेथे लोळले, अग्नी लावला। सर्वज्ञ थोडा वेळ उभे होते, मग पिंपळाच्या झाडाखाली आले, तेथे आसन झाले। सर्व भक्तजन येऊन सर्वज्ञांजवळ बसले आणि रडू लागले। परस नायकाला थोडीशी उष्णता लागली आणि अकृत्रिम आनंद येणे बंद झाले। लाडू तोंडावर होता, तो खाल्ला आणि घेऊन येऊन भक्तजनांच्या पाठीमागे बसले व तेही रडू लागले। सर्वज्ञांनी विचारले, तुम्ही सर्व कशासाठी रडत आहात? जीजी, परस नायक मेले म्हणून रडत आहो। सर्वज्ञांनी परस नायकाला विचारले, परस नायका, तुम्ही का हो रडता? ते म्हणाले, जीजी, हे सर्व रडत म्हणून मी रडतो। सर्वज्ञांनी स्मित हास्य केले। दोन्ही गावाच्या लोकांना आश्चर्य वाटले की सर्वज्ञांना आपल्या भक्ताला जिवंत केले तथा रक्षण केले। यावर भट्टोबासांनी विचारले, जीजी, अनुसरलेल्या भिक्षुकाला वर्मस्पर्श घडले किंवा इतर वाचिक मानसिक असंत क्रिया घडली, त्यांचे फळ तो कोठे भोगतो? परमेश्वर तर दुःखदानी नव्हे, देवता तर पुढे संपादत नाही, तरी हे निरूपण करावे जी। सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, जे असे त्याची देहती प्रकटे। यावर भट्टोबासांनी विचारले, जीजी, तर त्याला देहांती फार दुःख होते की अल्प दुःख होते? सर्वज्ञ म्हणाले, सहज मृत्यू एकू आती आणि अपमृत्यू एकू आती। ज्याला अपमृत्यू येतो त्याला कितीतरी दुःख होते। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।